महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यात मोठी चर्चा कोणती असेल तर ती म्हणजे विधान परिषद निवडणूक आणि महायुतीत सुरू झालेली जागा वाटपाची जबरदस्त रस्सीखेच. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या वाढत्या प्रभाव सगळ्या घडामोडीमध्ये आणखी एक नवं नाव चर्चेत आलंय, हितेंद्र ठाकूर. ठाणे पालघर जागेसाठी शिंदे आणि भाजप आमने सामने आलेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीत ही अंतर्गत संघर्ष अडपणे समोर येऊ लागलाय. महायुतीमध्ये नेमकं काय चाललंय? ठाकूर आणि शिंदे एकत्र येणार का? आणि भाजपची पुढची मोठी रणनीती काय आहे? याचा सगळ्यांचा सविस्तर आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. विधान परिषद निवडणुकाची रणमाळी. राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक आलेल्या नगरसेवक या निवडणुकीत मतदार करणार आहेत. महायुतीमध्ये आधी एक फॉर्म्युल्यांची ठरली चर्चा होती. भाजप 12 जागा, शिंदे सेना 3 जागा, राष्ट्रवादी 2 जागा. पण इथूनच वाद सुरू झाला, कारण एकनाथ शिंदे फक्त 3 किंवा 4 जागांवर समाधानी नसल्याचं स्पष्ट दिसतंय. शिंदे गट थेट 7 जागांसाठी मागणी करत असल्याची चर्चा आहे. ठाणे पालघरची जागा आणि शिंदेंची कोंडी. सगळ्यात मोठी संघर्ष सुरू आहे तो ठाणे पालघर मतदारसंघावरून. ही जागा त्याआधी शिंदे सेनेची रवींद्र पाठक यांच्याकडे होती, म्हणून या जागेवर शिंदे गटाचा नैसर्गिक दावा मानला जातोय. पण भाजपचं म्हणणं वेगळं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळायला हवी, असा दावा स्थानिक भाजप नेते वाढवत आहेत. भाजप आमदार संजय केळकर यांनी तर उघडपणे भूमिका घेतली की प्रत्येक वेळी ठाण्याचा त्याग भाजपनं करायचा का? याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आता नवीन राजकीय डाव टाकल्याची चर्चा आहे. ठाणे पालघरमध्ये भाजपला रोखण्यासाठी शिंदेंनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी संपर्क वाढवला. बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही शिंदेंनी दिल्याचं बोललं जातं आणि त्या बदल्यात हितेंद्र ठाकूर त्यांचे पुत्र क्षत्रिय ठाकूर यांना विधान परिषद उमेदवारी देण्याचा प्लॅन असल्याची ती चर्चा आहे. म्हणजे भाजपला रोखण्यासाठी शिंदे आता थेट ठाकूरांची ताकद वापरण्यासाठी तयारीत आहेत. आकड्यांची गणित काय सांगत आहे? ठाणे पालघर मतदारसंघ हा विधान परिषदेसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. या मतदारसंघात एकूण 1030 नगरसेवक मतदार आहेत. त्यामध्ये भाजपकडे सुमारे 444 नगरसेवक तर शिंदे सेनेकडे जवळपास 346 मतांचं बळ असल्याचं सांगितलं जातंय. भाजप सध्या संख्याबळ पुढे आहे. इथेच बहुजन विकास आघाडीने गेम चेंजर ठरू शकते, कारण वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचे तब्बल 71 नगरसेवक आहेत. जर ठाकूरांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजप ही जागा सहज जिंकू शकतो, आणि जर ठाकूर हे शिंदे सोबत गेले तर भाजपची संपूर्ण गणित बिघडू शकतात. भाजपला रोखण्यासाठी ठाकूर आणि शिंदे जवळ येणार. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी शिंदे आणि ठाकूर यांच्यात राजकीय संघर्ष होता. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीकाही झाली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे, कारण भाजप ठाणे पालघरमध्ये वेगाने वाढत आहे. ठाण्यात भाजपनं मोठी ताकद निर्माण केली आहे, तर पालघरची भाजपनं ठाकूरांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 2015 मध्ये वसई विरारमध्ये भाजपाचा फक्त 1 नगरसेवक होता, पण आता भाजपचे तब्बल 43 नगरसेवक निवडून आलेत. म्हणजे भाजपनं आता ठाकूरांचंही मोठं आखून बनतोय. यामुळे शत्रूंचा शत्रू तो मित्र या फॉर्म्युलेवर ठाकूर आणि शिंदे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीत ही वाढतं टेन्शन. दुसरीकडे राष्ट्रवादीत ही वातावरण शांत नाहीये. विधान परिषद जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठी अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या बैठकीत पार्थ पवारमध्ये बाहेर पडल्याचेही बोललं गेलं. म्हणजे राष्ट्रवादीतही सध्या सर्व काही सुरळीत नसल्याचं चित्र दिसतंय. आता या सगळ्या आणखी एक मोठं नाव चर्चेत आलंय, पराजप्त तनपुरे. तनपुरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 30 मे रोजी त्यांचा भाजपा प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतली आणखी काही नेते भाजपमध्ये जाऊ शकतात, असं बोललं जातंय. जर असं झालं तर शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. राष्ट्रवादी आणखी एक मोठी चर्चा आहे, ती म्हणजे सुनेत्रा पवार यांचा वाढता प्रभाव. पक्ष संघटनेवर त्यांची पकड मजबूत होत असल्याचं बोललं जातंय, आणि ते करताना पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व कमी होत असल्याची ही चर्चा आहे. देवगिरी बैठकीत दिलेले मतभेद आणि त्यांचे संकेत मोडले जात आहेत. एकूणच पाहिलं तर विधान परिषद निवडणूक ही फक्त निवडणूक राहिलेली नाहीये, तर महायुतीतील ताकदीची परीक्षा बनली आहे. ठाणे पालघरमध्ये भाजप विरुद्ध शिंदे संघर्ष, हितेंद्र ठाकूरची भूमिका, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद, भाजपची मोठी विस्तार रणनीती, या सगळ्यामुळे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल दिसू शकतात.
आता पाहायचं हेच की हितेंद्र ठाकूर खरंच शिंदे सोबत जाणार का? भाजपा ठाणे पालघरची जागा खेचून आणणार का? आणि महायुतीतला हा संघर्ष पुढे किती वाढणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.